नमस्कार मित्रांनो, आज आपण नांदेड जिल्ह्यातील 10 पर्यटन स्थळांविषयी माहिती जाणून घेणार आहोत। नांदेड हा जिल्हा महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात येतो। नांदेड या शहरात शिखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंग यांच्या समाधीस्थळी प्रचंड असा गुरुद्वारा आहे व जगभरातील शीख धर्मीय मोठ्या श्रद्धेने या ठिकाणास दैनंदिन भेट देत असतात। नांदेड जिल्ह्याला ऐतिहासिक व धार्मिक दृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। तसेच या ठिकाणी अनेक पर्यटन स्थळे आहेत। यातील काही नैसर्गिक तर काही धार्मिक आहेत। याच पर्यटन स्थळांविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत। त्रिकूट गणपती मंदिर हे मंदिर नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील त्रिकूट या गावी स्थित असून गोदावरी नदीच्या कुशीत हे मंदिर वसलेले आहे। या मंदिराला कळस नाही, गाभाराही नाही व हा गणपती स्वयंभू असून याची स्थापना शंकर पार्वतीने केल्याची आख्यायिका आहे। आजूबाजूला असणाऱ्या निसर्गरम्य परिसरामुळे भाविकांसह अनेक पर्यटक या ठिकाणास भेट देत असतात। पैलगंगा अभयारण्य हे यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्याला विभागणाऱ्या पैलगंगा नदीच्या दोन्ही बाजूस असून 3 बाजूने पाण्याने वेढलेले भारतातील हे एकमेव अभयारण्य असावेत। या अभयारण्यात अर्जुन, आवळा, कंदप, गुलवेल, चोरळी, चिंच, बेहडा, साग असे अनेक वृक्ष पाहायला मिळतात। तसेच 200 पेक्षा जास्त औषधी वनस्पती या ठिकाणी आढळतात। अस्वल, कोल्हा, खवले मांजर, चिंकारा, चितळ, चौशिंगा, तरस, नीलगाय, भेकड, मसन्याऊद, हरिण इत्यादी तृणभक्षी वन्यजीव आढळतात। तसेच अनेक निरनिराळ्या प्रजातींचे पक्षी या अभयारण्यात आढळतात। सीताखंडी हे नांदेड शहरापासून 45 किलोमीटर अंतरावर स्थित असून निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी हे एक सुंदर ठिकाण आहे। असे म्हणतात की वनवासाच्या काळात प्रभू श्रीराम व सीतामाता या भागात आले होते, अशी मान्यता आहे। रविवार व सुट्टीच्या दिवशी निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायचा असेल तर हा उत्तम पर्याय आहे। विष्णुपुरी धरण हे नांदेड शहरापासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर स्थित असून या धरणात शंकर सागर या नावाने ओळखले जाते। विष्णुपुरी हा आशिया खंडातील सर्वात मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प आहे। या ठिकाणी अतिशय सुंदर वातावरण असते व सुट्टीच्या दिवशी पर्यटक या ठिकाणी गर्दी करतात। होटल या ठिकाणी एक प्राचीन हेमाडपंथी शिव मंदिर आहे व हे नांदेड शहरापासून 105 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। तर हे ठिकाण नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात येत असून होटल हे गाव कर्नाटक व आंध्र प्रदेशाच्या सीमेवर स्थित आहे। या मंदिराच्या अंगाखांद्यावर सुंदर शिल्प कोरलेले आहेत व भाविकांसह अनेक पर्यटक या ठिकाणास भेट देतात। माळेगाव या ठिकाणी हेमाडपंथी रचना असणारे सुंदर खंडोबा मंदिर आहे। माळेगाव हे नांदेड या जिल्ह्याच्या ठिकाणापासून 51 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। मार्गशीर्ष महिन्यातील चतुर्दशीला या ठिकाणी भव्य यात्रा महोत्सव असतो। सुंदर व जातिवंत घोड्यांसाठी ही यात्रा संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे। माळेगावचा खंडेराया महाराष्ट्रासह कर्नाटकातील अनेक घरांचा कुलदैवत आहे। कंधार हा किल्ला नांदेड जिल्ह्यातील कंधार या गावी स्थित असून या किल्ल्यामुळेच कदाचित या गावाला कंधार हे नाव मिळाले असावे। या ठिकाणी उत्खननामध्ये देवी देवतांच्या अनेक भग्न मूर्त्या सापडल्या असून छत्रपालाची 75 फूट उंचीची मूर्ती या ठिकाणी सापडली आहे व या ठिकाणी अनेक प्राचीन वास्तू पाहण्यासारखे आहेत। पर्यटकांसह इतिहासप्रेमींना ही जागा नेहमी साथ घालते। सहस्त्रकुंड हा धबधबा नांदेड जिल्ह्यापासून 99 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर असणारा हा धबधबा पैलगंगा या नदीवर स्थित असून दरवर्षी पावसाळ्यात पर्यटक याला पाहण्यासाठी गर्दी करतात। या धबधब्याचा काही भाग नांदेड जिल्ह्यातील किनवट या तालुक्यात येतो तर काही भाग यवतमाळ जिल्ह्यातील उंबरखेड तालुक्यात येतो। नांदेड जिल्ह्यातील माहूर हे तीर्थक्षेत्र 3.5 शक्तिपीठापैकी एक पीठ आहे व दैनंदिन हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने देवीच्या दर्शनासाठी येत असतात। माहूर या ठिकाणी रेणुका मातेच्या मंदिराव्यतिरिक्त रामगड किल्ला, मातृतीर्थ, दत्त मंदिर, पांडवलेणी असे अनेक ठिकाण आहेत।
माहूर हे गाव नांदेड जिल्ह्याच्या ठिकाणापासून अवघ्या 131 किलोमीटर अंतरावर स्थित आहे व या ठिकाणी जाण्यासाठी बस सुविधा उपलब्ध आहेत। हुजूर साहेब गुरुद्वारा। नांदेड शहरातील सचखंड श्री हुजूर साहेब हा गुरुद्वारा जगभरात प्रसिद्ध असून देशासह परदेशातूनही भाविक या ठिकाणास मोठ्या संख्येने भेट देतात। या ठिकाणी शिखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंग यांची समाधी आहे व हे शिखांच्या 5 तख्तापैकी एक महत्त्वाचे तख्त आहे। तर हे आहेत नांदेड जिल्ह्यातील 10 पर्यटन स्थळे। एखादे पर्यटन स्थळ राहिले असल्यास कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका। धन्यवाद।